आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी घोषणा केली की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन छेडण्याचं काम प्रत्येक जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष व विभागीय अध्यक्ष यांना जो आदेश दिला आपल्या आपल्या विभागामध्ये हे आंदोलन छेडण्यात येईल. आता आंदोलनाची जी पार्श्वभूमी अशी होती, जे घरगुती गॅस असेल, जे रिक्षावाले असतील किंवा थालीपीलीवाले असतील, यांना जो गॅसचा जो प्रॉब्लेम आलेला आहे, तो गॅसचा प्रॉब्लेम काळा बाजारामध्ये जास्त प्रमाणात विकला जातो, परंतु व्यावसायिकांना, घरगुती गॅसवाल्यांना तो गॅस मिळत नाही आणि प्रत्येक घरगुती गॅसवाले प्रत्येक लाईनमध्ये उभे राहून सर आपले कामधंदे सोडून सर हा त्रास भोगत आहे. म्हणून बाळासाहेबांनी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे घोषवाक्यानुसार आपण आज हे पाचोरा भडगाव या मतदारसंघामध्ये प्रांत कार्यालय इथे हे आंदोलन छेडण्यात आलं. ते आंदोलन छेडण्याचा उद्देश असा होता की जे पाचोराचे तालुका अध्यक्ष आहे, भडगावचे तालुका अध्यक्ष आहे, त्यांच्या व जिल्हा कमिटीचे जे सदस्य, जिल्हा महासचिव म्हणून मी ॲडव्होकेट रवी ब्राह्मणे, जिल्हा महासचिव म्हणून अमित तडवी व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अनिल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं. हे आंदोलन छेडण्यामध्ये जो काळा बाजार जो चालला आहे गॅसच्या संदर्भात, तो कुठेतरी थांबला पाहिजे व गोरगरीब लोकांना ती सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, या संदर्भात हे आंदोलन छेडण्यात आलेले. कारण की आजपर्यंत मोदी सरकार फक्त सर्वसामान्य लोकांची पिवणीक करत आहे, ती कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून बाळासाहेबांचा जो आदेश आहे तो प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला विभागीय अध्यक्षानुसार जे कार्य विभागीय प्रांतावर म्हणा किंवा तालुक्यावर म्हणा हे आंदोलन छेडण्याचं काम हे जिल्हा कमिटी असो या तालुका कमिटी असो त्या माध्यमातून हे काम करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन जास्तीत जास्त जोपर्यंत हे गॅस सिलेंडरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील.